नमस्कार सर्वांना. तर आज आम्ही कुडाळ तालुक्यात चेनवन येथे असलेले माऊली देवीच्या मंदिरात जात आहोत. मी मंदिरात नेण्यासाठी फुले काढत आहे. माऊली मंदिर हे कुडाळमधील सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे आणि माऊली मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरात देखील जाणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाताना हा पूल लागतो आणि खूप सुंदर असं वातावरण झालं आहे. रस्त्यावरून जाणारे गाई गुरं, मध्येच ऊन तर अचानक पडणारा पाऊस आणि पावसाने मातीवर आलेली हिरवी शाल म्हणजेच हिरवं गवत व उंच उंच डोंगर हे सर्व पाहून मन अगदी आनंदी होत आहे. आणि हिरवळमुळे रस्त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. हा जो रस्ता आहे माऊली मंदिराकडे जाणारा, हा पूर्ण असा हिरवळीने भरलेला आहे. तर हे आहे माऊली मंदिर. तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे. हे मंदिर सुंदर कोकणी स्थापत्यशैलीत बांधलेले असून लांबलचक अर्धखुला सभामंडप, गर्भगृह आणि उतरते छप्पर ही या मंदिराची खासियत आहे. खूप जुने असे बांधकाम आहे. आम्ही देवीची ओटी भरली, आशीर्वाद घेतला. मूर्तीचा फोटो आम्ही नाही दाखवू शकत कारण तिथे परवानगी नव्हती. देवीचा आशीर्वाद घेऊन, आजूबाजूचा परिसर पाहून, आजूबाजूला जी लहान लहान मंदिरं होती तिथे पाया पडून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. माऊली देवीच्या मंदिराच्या समोरच हे एक छोटं मंदिर आहे. तिथे सुद्धा मी दर्शन घेतलं. आत्ता आम्ही लक्ष्मीनारायण मंदिराच्या दिशेने निघालो. हा जो पूर्ण परिसर आहे तो लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. भव्य प्रवेशद्वार हे या मंदिराची खासियत आहे आणि हा पूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. या मंदिराचं असलेले भव्य प्रवेशद्वार हे या मंदिराला एक सुंदर रूप देतं. हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर. या मंदिराचं बांधकाम खूप जुनं आहे व नक्षीकाम खूपच सुंदर आहे. पूर्ण मंदिरामध्ये वेगवेगळी व सुंदर नक्षीकाम केलेली आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान विष्णू यांची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे आणि बाहेरील जी भिंत आहे त्यावर सुद्धा
श्री विष्णूंची चित्र आहे आणि लहान लहान नक्षीकाम केलेलं आहे. आम्ही श्री विष्णूंचं दर्शन घेतलं. मंदिराच्या गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार आकाराने थोडे लहान असले तरी त्यावर अत्यंत बारीक व सुंदर कमळाच्या फुलाचे नक्षीकाम आहे. हा मंदिराच्या बाहेरचा भाग आहे. मंदिराच्या परिसरात सुंदर तलाव आहे. मंदिराला भेट देणारे भाविक व पर्यटक आवर्जून तलावात उमललेली कमळे पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. खूप सुंदर आणि आकर्षक असा हा तलाव आहे. याच मंदिराच्या परिसरात श्रीकृष्णांचं हे मंदिर आहे. मी तिथे सुद्धा दर्शन घ्यायला आली. देवाचे दर्शन घेतल्यानंतर मी थोडासा आजूबाजूचा परिसर फिरली. खरं सांगायचं तर मला हे मंदिर खूप आवडलं. फक्त मंदिरच नाही तर आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि मनाला आनंद देणारा आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.